साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे। कवडीमोल दरामुळे एका शेतकऱ्याने थेट रस्त्यावर गवार फेकून निषेध नोंदवला आहे। काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी मोठ्या मेहनतीने गवार पिकाची लागवड केली होती। मात्र बाजारात अवघा 1 रुपये किलो दर सांगण्यात आल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला। पेरेसपूर फाट्यावर व्यापाऱ्याने कमी भाव दिल्याने कारंडे यांनी तब्बल 1.5 क्विंटल गवार रस्त्यावर फेकून दिला आणि संतप्त अवस्थेत घरचा रस्ता धरला। एका एकरात घेतलेल्या गवार पिकासाठी हजारो रुपयांचा खर्च करण्यात आला होता। महागडे बियाणे, खतं, मशागत, आंतरमशागत यावर मोठा खर्च झाला। गवार तोडण्यासाठी 10 ते 12 मजूर लावावे लागले। मजुरी, रिक्षा भाडे आणि वाहतूक खर्च वेगळाच। इतका खर्च करूनही बाजारात मिळाला तो फक्त कवडीमोल भाव। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2 दिवसांपूर्वी गवाराला चांगला दर होता, मात्र अचानक दर घसरून थेट 1 रुपये किलोवर आल्याचा आरोप करण्यात येत आहे। दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मालाची गुणवत्ता कमी असल्याचा दावा केला आहे। कारंडे यांनी आणलेला गवार निबर झाल्याने कमी दर दिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। मात्र उपस्थित शेतकऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला। 10 रुपये किलो भावही मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली। सध्या ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला काटे लावून गवार खरेदी सुरू आहे। व्यापाऱ्याकडून योग्य दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। कांद्याला दर नाही, डिझेल टंचाई आहे, खत, बियाणे आणि मजुरी महाग झाली आहे आणि शेतीमालाला मातीमोल भाव मिळत आहे, असे म्हणत त्यांनी शासनावर निशाणा साधला। शेतकऱ्यांची सर्व बाजूंनी कोंडी होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। एकीकडे उत्पादन खर्च वाढतो तर दुसरीकडे बाजारभाव घसरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। साक्रीतील ही घटना आता शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक ठरत आहे आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री। इतक्या कडक उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असताना देखील आणि अतिशय काबाड कष्ट करून उन्हातानामध्ये गवार शेंगांचं पीक शेतकरी या तालुक्यामध्ये पिकवतोय आणि या शेंगांना 1 रुपया सुद्धा भाव आज मिळेल असा झालेला आहे। शेतकऱ्यांची अक्षरशः क्रूर अशी थट्टा व्यापाऱ्यांकडून असेल, सरकारकडून असेल, निसर्गाकडून असेल सध्या होताना दिसते। गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता। हे तेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी खराब झालेला कांदा नांगरून, रोटावेटर मारून परत गवार पीक लावलं आणि एवढ्या उन्हातानामध्ये गवार पिकाच्या माध्यमातून का असेना तेल मिठाचा प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत होतं। परंतु गवार पीक एवढ्या उन्हातानामध्ये काबड कष्ट करून पिकवली आणि 1 रुपया सुद्धा भाव त्याला मिळणार नसेल तर अक्षरशः शेतकऱ्याची थट्टा सर्व घटकांकडून चाललेली आहे।